नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये आपण भरली शिमला मिरची बनवत आहोत। रेसिपी तशी खूप सोपी आहे बरं का, आणि नेहमीप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सने परिपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकता। चला मग आता वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। भरली शिमला मिर्च बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला शिमला मिर्च घ्यायची आहे। चिरण्यापूर्वीच तुम्हाला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर चिरून घ्यायची। तर ज्या पद्धतीने आपण भरली टोमॅटो, भरली वांगी बनवतो त्या पद्धतीने इथे 4 काप याला म्हणजे खाचा पाडून घ्यायचे आहेत। त्यामध्ये भरपूर असं मस्त सारण व्यवस्थित बसतं। तर आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने तुम्ही चिरून घ्या आणि आता सगळ्याच मिरच्या आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने ही मिरची चिरल्यामुळे भरपूर असं यामध्ये सारण व्यवस्थित बसतं आणि खायला सुद्धा भरली शिमला मिर्च छान अशी लागते। तर इथे माझी मिरची पूर्ण कट करून तयार झालेली आहे। आता सारण बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। उभा चिरून आपण कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे देठासहित, खोबरे, 2 चमचे धन, 2 चमचे तीळ आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साहित्य भाजून घेण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि 1 वाटी जो उभा चिरलेला कांदा होता तो आपण या पॅन मध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपण इथे तेल टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला मस्त असा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे भरली शिमला मिरची आहे ती आणखीन टेस्टी लागते। सुरुवातीला आपल्याला नुसता कांदाच भाजून घ्यायचा आहे आणि परत यामध्ये आपण इतर साहित्य भाजून घेणार आहोत। या पद्धतीने नक्की तुम्ही शिमला मिर्च करून बघा, खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते। आणि कोणताही पदार्थ असू द्या, जर तो बनवण्याची आपण पद्धत बदलली तर नक्कीच त्याची चव सुद्धा बदलते। तर इथे आपला कांदा भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप। तर आता कांद्यासोबतच खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे। हे सगळं साहित्य मराठवाडा किचन मधल्या रेसिपीज नेहमी सोपे असतात, खाण्यासाठी मात्र हटके पद्धतीच्या आणि चविष्ट पौष्टिक अशा असतात। आता जे शिल्लक राहिलेलं आपलं धन, तीळ आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या होत्या त्या सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत। या वाटणाच्या पद्धतीने तुम्ही इतर भाज्या सुद्धा बनवू शकता। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर सुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। शिमला मिरचीची भाजी आपण काळ्या वाटणातली बनवत आहोत, त्यासाठी सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता सगळं एका डिश मध्ये काढून घेतल्यानंतर थंड करून घेतलेलं आहे आणि नंतर इथे मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण साहित्य टाकून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही बनवतो त्या पद्धतीची इथे आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि पूर्ण ही जी आपण बारीक पेस्ट बनवून घेतली होती ती डिश मध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये एक अर्धी वाटी आपण शेंगदाणा कूट टाकून घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही कारळ्याचं कूट सुद्धा वापरू शकता। साठवणीतला काळा मसाला 1 चमचा वापरलेला आहे, पाव चमचा आपण हळद वापरलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। ही शिमला मिर्च बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याच मसाल्याची काहीच आवश्यकता नाही, कारण जे सुरुवातीला आपण वाटण बनवून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी टेस्टी अशी लागते। साठवणीतला काळा मसाला किंवा लाल मिरची पावडर तुम्ही वापरली तरी चालेल। आता सगळं हे साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि जी कट करून घेतलेली आपली शिमला मिरची होती त्यामध्ये पूर्ण आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित असं स्टफिंग करून घ्यायचं आहे। जितकं आपण व्यवस्थित यामध्ये सारण भरू तितकी ही भाजी खाण्यासाठी चविष्ट खमंग अशी लागते। नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने एकदा शिमला मिरची भाजी करून बघा आणि आपल्या मराठवाडा किचनला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका
की तुमची सुद्धा भाजी मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तितकीच टेस्टी आणि चविष्ट अशी झालेली आहे का? तर पूर्ण मिरचीमध्ये हे सगळं साहित्य माझं भरून तयार झालेलं आहे. एक 10 मिनिटं मी साईडला ठेवून दिलं आणि नंतर फोडणीची तयारी केली. त्यासाठी इथं मी एक पॅन घेतला, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या आपण मिरच्या भरून घेतल्या होत्या त्या पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंद आचेवर म्हणजे वाफेवरती ही शिमला मिर्च आपल्याला शिजवून घ्यायची आहे किंवा मग परतून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम ही अगदी कमी मंद ठेवायची. त्यामुळे पाणी न घालता व्यवस्थित अशी ही सुरुवातीला आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 5 मिनिट यावरती झाकण न ठेवून देता व्यवस्थित असं हे परतून घेतलेलं आहे सगळं मिश्रण. कोणतीही भाजी बनवत असताना त्यामधले जे मसाले असतात ते नेहमी मंद आचेवर परतून घ्यायचे. त्यामुळे त्या भाजीचा एक खमंगपणा वाढतो आणि चवसुद्धा मस्त अशी टेस्टी लागते. आता मिरचीमध्ये भरून जे आपलं थोडंसं साहित्य शिल्लक राहिलं होतं ते सुद्धा म्हणजे वाटण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी 5 मिनिट व्यवस्थित असं मंद आचेवर परत एकदा परतून घेतलेलं आहे. पॅनवरती झाकण ठेवून एक 10 मिनिट आपल्याला मंद आचेवर परत एकदा ही शिमला मिर्च परतून घ्यायची आहे. ही पद्धत शिमला मिर्च बनवण्याची अतिशय सोपी आहे. तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच जर बनवत असाल आणि आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर बनवली तर परफेक्ट अशी पहिल्याच प्रयत्नात बनवाल आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी टेस्टी अशी बनेल. तर इथे आपली शिमला मिर्च एक 50% शिजून तयार झालेली आहे. तर यामध्ये आता थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी यामध्ये जे आपलं शिल्लक राहिलेलं वाटण होतं त्याच डिशमध्ये पाणी टाकून इथं मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा झाकणी ठेवून एक 5 मिनिट याला मस्त अशी वाफ घेतलेली आहे. तर इथे आपली शिमला मिर्च तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय मऊसूद अशी वाफेवरती शिजून तर तयार झालेलीच आहे, पण कलर सुद्धा याला अतिशय छान असा आलेला आहे. आता तयार झालेली शिमला मिर्च मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही शिमला मिरची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीनं नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकताय. चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.